डेफिनेटली आपण पाहिलं तर मग आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक दर्शक भेंडीपाड्याहून प्रथमेश सुद्धा आलेत. प्रथमेश तुमचं सुद्धा देखील स्वागत असेल. म्हणजेच भरपूर आणि भरपूर येतील प्रेक्षक आज फायनल डे मध्ये. नक्कीच मेजवानी क्रिकेटची सगळ्यांना अनुभवायची आहे. आई महामाई देवी चषकाची मुकाबला बॉन होता हुआ. दो बल्लेबाज विनोद एंड महेश. गेंदबाजी का क्रम सौंपा है आकाश के हाथों में. पहा नक्कीच तुम्हाला जो स्कोरिंग झोन आहे तो दर्शवला जातोय. पहा मागे ब्लॅक पडदा आहे. त्या पडद्यावर चेंडू जर लागून थांबला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायची आहेत. जर त्या पडद्याच्या मागे चेंडू गेला बॅटला लागून गेला तर ऑफकोर्स तुम्हाला 2 मिळतील आणि नक्कीच जर बाईकच्या स्वरूपात गेला तर 1 मिळेल. बाउंड्री लाईन आपण पाहतोय. नक्कीच ऑफ साईडचं क्षेत्र आपण पाहिलं. डिप गली पॉइंट क्षेत्र आपण बघितलं. त्यानंतर डिप लॉंग लेग क्षेत्र एक सिग्नल दिसतोय ब्ल्यू कलरचा. ती बाउंड्री लाईन आहे ती लक्षात असू द्या. तर नक्कीच जाऊया आपण आता मॅच कडे. मॅचला होती सुरुवात. आकाशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. स्ट्राईक एंड कडे फलंदाज महेश. नॉन स्ट्राईक एंड कडे विनोद. दोन्ही टीम्सला मनपूर्वक शुभेच्छा. दोनों बल्लेबाजी करने वाले बल्लेबाजों को शुभकामनाएं. पहिला चेंडू पाहिला आपण टॅप गेलाय. हो 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 या वेळेला मात्र नेम धरला होता परंतु चुकला. तर नेम धरून आता गेम केला असता. अभी तो बंदूक चलाई है. AK-47 अब तो लोड हो चुकी है. वो भी चलने वाली है. पहली गेंद देखेंगे ना तो कहीं ना कहीं बाल बाल बचे. लेकिन बल्लेबाज ने टोपी पहनी है. अगली गेंद लेकर आकाश. आकाश छूना चाहेंगे. उड़ान तो बड़ी लेना चाहेंगे. क्या होगा. अरे बल्ले के साथ हवा में लेकिन पकड़ लिया है. गेंदबाज ने बड़ा वाला झटका बल्लेबाजी करने वाली टीम को दिया है. चलता गया बल्लेबाज को. विनोद को अब जाना पड़ेगा अपने घर में आराम के लिए. विकेट का पतन होता हुआ और पहला झटका लगता हुआ साई 11 डोंगरीपाड़ा टीम को. खिरडीची बाजारा साडीया जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. खिरडीची बाजारा साडीया जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. राज्य झगडून भावून खाऊ आम्ही गायाचे बाहेर जाऊ. बल्लेबाज अब मैदान के अंदर आए हैं. कुछ तो सोच समझ के आए. कुछ तो विचार करके आ रहे. बोल रहे कुछ तो कि अब जाके क्या करना है कैसे करना है. हाथ में बल्ला लिया है लेकिन बल्ले को तो चलाना है. क्या करना है. कौन आए बल्लेबाजी करने के लिए. विजय. क्या बेहतरीन विजय. नाम में बड़ा नक्कीच काम भी बड़ा होना चाहिए. आता जाता है तर आपण पाहतोय. चर्चा केली आहे नाही. जास्त नाही चर्चा करणार. चर्चा नाही करणार. विचार त्यांचा एक आहे. सेट माइंड सेट आहे की इथून आता आपण चांगला खेळ करायचा आहे. महेश कमी पडला हरकत नाही आहे. मी आलोय तर माझ्याकडे खेळ आहे आणि एक्सपिरियन्स जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर त्यांच्याकडे अनुभव आहे. विजय आता स्ट्राईक एनकडे परंतु आकाश त्याने विकेट मिळवून दिलाय. टॅप केलाय. अवळेला फिल्डिंग चांगली झाली. 1 रन मिळेल. टीमची टोटल 2 धावा. 2 रन बन चुके. अब तक ये मांडन पावर प्ले का ओवर चलता हुआ. इस ओवर में गेंदे हो चुके 3 और बेहतरीन गेंदबाजी रही है. अब तक बल्लेबाज को पकड़ के रखा है. जकड़ के रखा है. अकड़ के रखा है लेकिन ये अकड़ तोड़नी होगी. क्रॉस लाइन खेलने का प्रयास था. बड़ी वाली अपील की थी लेकिन वहां पे गेंद गई है. इसलिए पॉइंट दिशा में लेग बाइट का इशारा मिलता हुआ 1 रन एक्स्ट्रा के रूप में मिलेगा. टीम की टोटल हो चुकी है 3. गेंदे हो चुकी है 4. 3 में 4 अगर देखेंगे तो सोचना पड़ेगा यार. कहीं ना कहीं बल्लेबाजी करने वाली टीम साई 11 डोंगरीपाड़ा. फील्डिंग करने वाली टीम जयंबिका करनालपाड़ा.
अच्छा खेलना जानती है, लेकिन वो आज खेल दिखाना होगा इस मैदान के ऊपर उनको। आगे निकल कर खेला है, हवा में खड़ी होगी गेंद, क्या पकड़ लेंगे? रुपेश ने प्रयास बेहतरीन किया था, लेकिन उनके हाथों से छिटकती हुई गेंद कहां पे गई है? देखो बाउंड्री की तरफ। पीछा तो बहुत किया था, लेकिन पीछा कामयाब भी हुआ उनका। उनको जितना प्रयास किया था कैच को पकड़ने के लिए, लेकिन उतना कामयाब नहीं हुआ, लेकिन गेंद को रोका। एक मौका उन्होंने बनाया था, लगभग उनका कैच नहीं था, वो उतना डिस्टेंस उन्होंने तय किया था, प्रयास बेहतरीन किया था। रुपेश बेहतरीन खिलाड़ी, क्योंकि बेहतरीन ऑलराउंड खेल करना चाहते हैं चैम्बी का कर्नलवाड़ा टीम के लिए। उनके नाम एक मैन ऑफ द सीरीज की बाइक भी है और बेहतरीन खिलाड़ी है। शॉर्ट पिच पटकी हुई है, मिस टाइम हो गई, हवा में खड़ी हो गई है। ओ क्या हुआ? सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा। क्या छूट गया? हो गया सो हो गया, अब क्या करेंगे? ओवर खत्म होती हुई, और ओवर की समाप्ति के बाद देखेंगे कि कुल मिलाकर रन संख्या हो चुके हैं 7। एक में बने हैं 7, 12 में कितने बनेंगे देखने वाली होगी बात। चलो डीजे बजाओ, पावर का पावर, डीजे महेंद्र पवार। चलना चल पुरी तरपना जाय, दूर उभी राहून नांगस काय. चलना चल पुरी तरपना जाय, दूर उभी राहून नांगस काय. थँक्यू डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025. पहिलं षटक समाप्त झाले, 7 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी इथे पाहायला मिळत नाहीये खलबली, परंतु खलबली मरवायची असेल तर बनावं लागेल 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 बाहुबली. कोण बाहुबली बनेल? आपण बाहुबली 1 पाहिला, हिट झाला. बाहुबली 2 पाहिला, सुपर हिट झाला. परंतु आता बाहुबली 3 मात्र आपण बघितलं तर काय कोण बनेल का? नक्कीच जेव्हा आपण बघितलं तर मला वाटते बाहुबली नाही, बजरंगबली बनलं तरी पण चालेल, काम तसं पण बनेल, कारण की शक्ती मात्र नक्कीच तिथे दर्शवावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आता येतील रुपेश जाधव. ग्रेट मॅच, ऑलराऊंडर खेळाडू, टॉपचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, नुसते टॉपचे नाही आहेत तर टॉप कामगिरी करतात. टॉस ड्राइव केला, लॉन्ग ऑनला फील्डिंग चांगली है, तब मेहनत मशक्कत कौन पसीना बेक करना होगा. अगर ये मुकाबला आपको जीतना है, किसी भी हालात में टोटल बड़ा खड़ा करना है ना, तो फिर यहाँ से बल्ला ठीक से चलाना होगा. अब तक बाउंड्री आई नहीं है, सिक्सर आया नहीं है, कब आएंगे? आएंगे, जरूर आएंगे, लेकिन फिलहाल तो एक ही आया है जिसकी मैं बात कर रहा हूं. चौके और छक्के कब आएंगे? रन हो चुके हैं 9 रन, गेंदें हो चुकी इस ओवर की 2. अब सिंगल डबल से ही काम चलाना पड़ रहा है. बिंदी गेंद यहाँ पे आती हुई. इस बिंदी गेंद के साथ देखेंगे तो रन संख्या रोक के रुका है पूरी तरह से. कहीं ना कहीं बल्लेबाज को पकड़ के रखा है, मौका नहीं दे रहे, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छे टप्पे पे गेंदबाजी कर रहे हैं, और ज्यादा से ज्यादा फायदा उठाने का प्रयास नहीं हो रहा है बल्लेबाजों का. प्रयास करना पड़ेगा. अब कट किया है, देखेंगे यहाँ पे. ओ गेंद गई है, डिक्लेरेशन जोन में मिलेंगे 2 रन. दोनों के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है 11 रन. 11 धावा फलकावर आपण पाहिल्या आता. आणि भरपूर मित्र म्हणेन की गाडी थोडीशी फसली आहे, ती गाडी मात्र नक्कीच रुळावर आपण बघतो आणायची आहे. नंतर मग जशी आपण बघितले की मागे ट्रेन कशी रुळावर एकदम वेगाने आणि टफ गिअरमध्ये चालते, तशी तुमची आता गाडी मात्र इथे चालवावी लागेल. तर विचार विनिमय करावं लागेल, चांगले क्रिकेट खेळावं लागेल, चांगला परफॉर्मन्स दर्शवावा लागेल. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी त्यांची देखील झाली, कारण की 4 आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेत. 2 सिंगल, 1 डॉट, 1 दुहेरी. आपण एकदा मिस टाइम विकेट कीपर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अगदी सेफ लँड झालेला हा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि इथून आपण पाहिलं तर मग आता काय घडलंय तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, आणि इथे आपण पाहिलं तर विकेटचं पतन देखील होत असताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं मंचावर नक्कीच पाहुणे उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा
रजा घेतलेली आहे, कारण की सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर भरपूर मौल्यवान त्यांचं सहकार्य सुद्धा आपल्याला मिळालं. निलेश दादांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग 5,000 रुपयाची देणगी सुद्धा आपल्याला मिळाली. आणि भरपूर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर म्हणजे मला वाटतं की मग मंचावर जागा नसेल एवढे पाहुणे संध्याकाळच्या सत्रामध्ये येतील, कारण की सगळ्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेला दिलेले योगदान पहिला दिवस कोण विसरेल. कारण की अनेक मान्यवर इथे उपस्थित होते, महिला मंडळ उपस्थित होते, आजी माजी नक्कीच खेळाडू होते, ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी व्यवस्थित थाटामाटामध्ये अगदी पूर्ण झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं एक उत्तम दर्जाचं क्रिकेट. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच चांगला सुद्धा संपन्न होईल. चांगला तेच तर चेंडू फेकला गेला, रुपेशनं मात्र दूरवरून फिल्डर येतात तिकडे उचलण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूला आणि भावेश होते त्यांनी चेंडूला फील्ड केलं. धाव मात्र एक मिळेल. आत्तापर्यंत एकही बाउंड्री आलेली नाही आहे इनिंगमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 13 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता राहिलेली 6 चेंडू, या 6 चेंडूमध्ये किती धावा फलकावर मात्र लगावल्या जातील पाहणार आहोत आपण. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आई महामाई देवी चषक 2025. घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक, जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मागत कमबॅक करूया. जाना कुठेतरी ठेवायचा हवा संसार सुखाचा, आधार ठेव पाच दहा धन्यवाद धन्यवाद डीजे सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस सांगितलं तर मग नक्कीच संडे अँड फंडे जरूर आपल्याला पाहायला मिळते. चपन म्हटलं जाते कि लोग आसमां को देखते तारों के शहर में जाने के लिए, लेकिन हम क्रिकेट खेलते हैं ट्रॉफी को पाने के लिए. ट्रॉफी कौन पाएगा, देखने वाली होगी बात. गेंद डाली है और गेंद है ये डॉट. क्लीन बॉल्ड. पूर्णपणे आपण पाहिलं अपेक्षा होती फलंदाजाला की वेगाने चेंडू येईल, परंतु थोडा धीमा आला आणि त्यामुळे जो शॉट खेळायचा होता थोडा लवकर खेळला आणि चेंडूला मिस केला. क्लीन बोल्ड झाले आणि विकेट डाऊन झाली आहे. धक्का लागलाय, अडचण मात्र कायम आहे. थँक्यू डीजे. डेफिनेटली भावेश आहेत बॉलिंग ट्रॅकवर, त्यांचे मित्र राकेश सालकर ऑनलाईन फोन लाईन. नक्कीच माझ्यापर्यंत त्यांनी एक गोष्ट सांगितली, अगदी कानात गपचूप सांगितली आहे. काय सांगितले माहिती आहे का, भावेशने जर हॅट्रिक मारली ना तर 500 रुपये मिळतील. भावेश तुमच्यासाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या इथे आपण पाहिलं तर आता दोन्ही संघांसाठी मेजवानी आहे. प्रत्येक विकेटसाठी आपण बघितलं तर 100 आणि प्रत्येक षटकारासाठी 100. प्रदीप बरब यांच्या माध्यमातून आता चला अकाउंट आता ओपन झालेला आहे. एटीएम म्हणजे ऑन झालेला आहे. मग आज एटीएम ऑन झाले तर मग या दोन संघांसाठी आणि जिथे चर्चा केली तर मग षटकार देखील आलाय. सचिनने हा षटकार ठोकला गेलाय आणि आपल्या संघाची गरज मात्र पुरवली आहे. हॅट्रिक साठी 22 500 रुपयाचं सुद्धा कॅश प्राइज आहे राकेश सालकर यांच्या माध्यमातून, जे शिलोतारवरून बिलॉंग करतायत. शॉर्टपिच चेंडू यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र आपण पाहिला तर नक्कीच फाईन लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर होते तिथे, परंतु तितका मात्र आपण पाहिलं तर जास्त मात्र फायदा मिळत नाही. आता या षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 टीमची टोटल आपण पाहिली पुढे सरकली गेली आहे 20च्या घरामध्ये, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला होता
परंतु प्ले अँड मिस असं समीकरण देखील पाहायला मिळालं आहे आपल्याला. आतापर्यंत आपण बघितलं तर मग हा डॉट चेंडू येतोय, शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल. कारण की नक्कीच आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे आतापर्यंत आत्मविश्वास नक्कीच तितका पाहायला मिळाला नाहीये. सुरुवातपासून आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल करताना देखील पाहायला मिळालं. आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीमचं मग गोलंदाजी आपण पाहिली ना तर भरपूर चांगली राहिली आहे. आकाश असतील, रुपेश असतील आणि भावेशने एक षटकार खर्च केलाय, तरीही मी म्हणेन की जास्त काही नुकसान नाहीये झालेलं. अँगलने गोलंदाजी केली जाते. आपण पाहिलं ऑन साईडला विजय माळी खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नक्कीच बॅट पहिला चेंडू नंतर येतोय आणि हे एक समीकरण पाहता डॉट चेंडूची नक्कीच समाप्ती होते. आणि या डॉट चेंडूने आपण पाहिलं तर या इनिंगची समाप्ती झाली. टीमची टोटल थांबून ठेवले 20 वर आणि 21 धाव्यांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. हा सामना आपण पाहू शकतो की नक्कीच किती चेंडूमध्ये संपवला जाईल, कारण की जवळजवळ या 21 धावा आपण पाहिल्या तर मग करण्यासाठी जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ तितका वेळ घेणार नाहीये, कदाचित असं दिसून येईल, कारण की त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. परंतु नक्कीच आपण पाहणार की काय घडेल काय बिघडेल या सध्याच्या मॅचमध्ये. या इनिंगमध्ये आपण पाहिलं नक्कीच थोडा वेळ आहे आपल्याकडे. जाऊया आपण नक्कीच डीजे कडे, त्यानंतर आपण या स्पर्धेचे जे मुख्य प्रायोजक आहेत ना त्यांच्याकडे सुद्धा येऊया. धन्यवाद डीजे. नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई महामाई देवी चषक 2025 मध्ये विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ह्याची देही ह्याचा डोळा आणि वैविध्यमान हा आई महामाई देवी चषकाचा हा भव्य दिव्य नेत्रदीप सोहळा. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं प्रमुख प्रायोजक आपण पाहिलं ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले सन्माननीय आपण पाहिलं तर राकेश दादा गोवारी आणि आशिष दादा भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या स्वर्गीय राजेशजी भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर्स केले, त्यांचे आभार. त्यानंतर बेस्ट बॉलर बॅट्समन अँड मॅन ऑफ दिस सिरीज ज्या ट्रॉफीज आहेत ते आपण पाहिले तर क्रिकेटचे श्रोते, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे शौकीन सन्माननीय प्रमोदजी पडवले साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय आत्मारामजी बारक्या पडवले यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर्स केल्यात, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहतोय सन्मान चिन्ह आपण बघितलं तर सामनावीर पाहतोय जे या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स केलेत सन्माननीय मयूर जगन्नाथजी म्हात्रे साहेब तांडेल साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे शिवसैनिक जुचंद्र विभागातील त्यांचे सुद्धा देखील आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर सन्मान चिन्ह आहेत ते स्पॉन्सर्स केले तर या स्पर्धेसाठी सन्माननीय पंकज राधाकिशनजी भोईर श्रोते तेही आहेत, क्रिकेट प्रेमी तेही आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 3 दिवस लागणार पिण्याचं पाणी नक्कीच आपण पाहिले तर मुख्य आयोजकांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहिले सन्माननीय भूषण दादा पडवले उपशाखा प्रमुख चंद्रपाडा यांच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर या स्पर्धेला नक्कीच अगदी जे मित्रमंडळ नेत्रदीप आणि भगवा वादळ म्हणजे जे उभारलंय मंडप आपण पाहिलंय तो स्पॉन्सर्स केलाय द ग्रेट मराठाचे संस्थापक सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलाय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहिलं की या स्पर्धेसाठी रोख रक्कम कॅश प्राइज आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 22,000 रुपये आणि ते स्पॉन्सर्स मात्र केले गेले. आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय जिग्नेश म्हात्रे साहेब युवा सेना प्रमुख वसई तालुका विधानसभेचे जे आहेत त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहिलं या विभागातील आणखीन एक उद्योजक सन्माननीय निलेशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पाहिलं तर द्वितीय कॅश प्राइज मात्र त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचे आभार व्यक्त करते. द्वितीय कॅश प्राइज आपण पाहिली या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झाले SM फिटनेसचे मालक सन्माननीय शिवमजी म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आणखीन काही आपण पाहिलं तर कॅश आपण पाहिलं तर जे सहकार्य झालंय त्यांची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत आणखीन पोहोचवणार आहे. चला मॅचला होती सुरुवात आणि नक्की जशी सुरुवात होती तसे लगेच आमच्याकडे आलेले आहेत सुशांत आलेत. काय घेऊन आलेत सुशांत सांगा आता लवकर, कानामध्ये काहीतरी घेऊन आलेत. अनिल माळी आणि करण पांढरी याने जर कॅच घेतली एका हातात नाही ना कशी पण कॅच पकडली तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल प्रदीपजी बराब यांच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या खेळाडूंसाठी आता पारितोषिक लावलंय
कॅच पकडा 200 रुपये मिळवा, षटकार मारा आणि 100 रुपये मिळवा, विकेट मिळवा नक्कीच 100 रुपये मिळवा. म्हणजेच दिलदार हस्ती आणि नक्कीच क्रिकेटचे तेही शौक आहेत, तेही शौकीन आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. वही आता मॅच लावते सुरुवात. 2 फलंदाज आकाश आणि राजू. पहिला चेंडू आकाशने व्यवस्थित पाहिला, कट केला गलीच्या दिशेने चेंडू, मात्र आपण पाहिलं तिथून उचललाय, परंतु बघितलं आपण ना तर तिथे एक धाव मात्र घेतली आहे. पुढचा चेंडू या वेळेला राजू म्हणतोय हो बाजू, ठोकलाय षटकार. हॅलो हॅलो राजू विजय यांचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर व्हेरी डेंजरस मॅन. मला आठवते की मागच्या वर्षी शेलारच्या मैदानावर थोडी इंजुरी झाली होती त्यांना, कदाचित असं वाटलं की त्या इंजुरीचा त्यांच्यावर प्रभाव पडेल ॲज अ क्रिकेटमध्ये, परंतु काय ग्रेट कमबॅक केलंय त्याने. नुसतं कमबॅक नाही आहे तर त्यानंतर अतिशय दमदार खेळ त्याने केलाय आणि नक्कीच हा षटकार त्याने दर्शवलाय. निश्चित षटकार ठिकाणी पेश केला. षटकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही, जोखीम पत्करायचा प्रयास केला जात नाहीये, कारण त्याला माहिती आहे छोटं टार्गेट आहे, सहजपणे आपण ते क्लिअर करू शकतो. एक षटकार तर त्याच्या बॅटमधनं आलाय आणि धावसंख्या आपण पाहिले तर 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, कारण 21 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर राजू अँड आकाश चांगला खेळ करत आहेत. रुपेश याच्या षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल डीप मिड विकेट, बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद अडीजे. काय जबरदस्त बॅटिंग राजूच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय मंचावर इथे शुभगमन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब. वेलकम, मनपूर्वक स्वागत. त्यांच्यासोबत सन्माननीय भावेशजी म्हात्रे साहेब, मनपूर्वक आपलंही देखील स्वागत आहे. त्याचनंतर सन्माननीय निलेशजी चव्हाण साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आपण पाहतोय, या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य त्यांनी देखील दिलंय आणि ते नक्कीच मान्यवर इथे आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, एका बाजूने जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर फील्ड करणारा टीम पाहिले आपण तर मग जय साई इलेव्हन डोंगरीपाडा, कारण की हे 2 संघ आणि जय अंबिका कर्नालपाडा संघ पण पाहिलं तर मग चेस करतो 21 धावा 3 षटकामध्ये. तर ठिकाणी चौकार पेश केला. चौकारनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 वरती. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्याकरिता. राजू ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये, चांगले बॅटिंग तो करतोय. यावेळेस आणखी एक KADAK कडक शॉट, लॉंग ऑनच्या वरून, चेंडू सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय तो, म्हणजेच जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमनं.
हाळलेख साई इलेव्हन डोंगरीपाडा आपण या ठिकाणी आई महामाई देवी चषकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपला देखील आभार व्यक्त या ठिकाणी करतोय. ज्या अनुषंगाने तुमच्या